भारत बंद संयुक्त किसान मोर्चा आणि 10 कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. 2. बँक संप प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी आज संपावर. 3. विमान अपघात तपास अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी डीजीसीएचे पथक बारामतीत दाखल. 4. झेडपी निवडणूक राज्यातील 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर. महायुतीचे वर्चस्व. 5. फ्रान्स राष्ट्राध्यक्षांचा दौरा 17 फेब्रुवारीला इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर येणार, संरक्षण करारावर चर्चा शक्य. 6. मुंबई महापालिका रितू तावडे यांनी मुंबईच्या महापौरपदाची सूत्रे स्वीकारली. 7. महसूल सुधारणा. बांधकामासाठी स्वतंत्र एनए परवानगीची गरज आता संपुष्टात, राज्य सरकारचा मोठा निर्णय. 8. राजकारण. सुनील तटकरे यांचे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठे भाष्य. 9. एकनाथ खडसे. पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी जळगावच्या सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 10. अर्थसंकल्प. संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा आज दुसरा टप्पा सुरू होणार. राज्य आणि स्थानिक बातम्या. महाराष्ट्र आणि लोकल. 11. नाशिक शिवसेना अंतर्गत वादामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले. 12. 12वी परीक्षा. बीडमध्ये ड्रोन कॅमेऱ्याने पकडली कॉपी, 17 शिक्षकांवर गुन्हे दाखल. एसटी प्रवास. प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा, सवलतीसाठी आता नवीन नियमावली लागू. 14. नांदेड भूकंप. नांदेडच्या 6 ते 7 गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीती. 15. पुणे गुन्हेगारी. पुण्यात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त. 16. वाशिम अपघात. 37 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली. 17. सोलापूर भाजप आमदार राम सातपुते यांच्या सुरक्षेत वाढ, जीवाला धोका असल्याचा दावा. 18. बालपंचायत. मंत्रालयात प्रथमच बालपंचायतीचे आयोजन, मुलांनी मांडल्या ग्रामीण समस्या. 19. मंदा म्हात्रे वर्सेस गणेश नाईक. नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. 20. जरांगे पाटील. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुढील आंदोलनाची दिशा आज स्पष्ट होणार. देश आणि विदेश. नॅशनल आणि इंटरनॅशनल. 21. भारत अमेरिका व्यापार करार. या कराराच्या निषेधार्थ शेतकरी संघटना आक्रमक. 22. बांगलादेश निवडणूक. विद्यार्थी उठावानंतर 18 महिन्यांनी बांगलादेशात आज मतदान. 23. सुप्रीम कोर्ट खराब हेअरकटसाठी 2 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला, रक्कम 25 लाखांवर आणली. 24. आसाम निवडणूक. मतदार यादीतून 2.4 लाख नावे वगळली, अंतिम यादी प्रसिद्ध. 25. ओवेसी वर्सेस योगी. अकबरुद्दीन ओवेसींच्या आव्हानानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापले. 26. हवाई वाहतूक. अमेरिकेतील टेक्सासमध्ये तांत्रिक बिघाडामुळे सर्व विमान उड्डाणे काही काळ ठप्प. 27. राघव चड्ढा. राईट टू रिकॉल कायद्याची मागणी, निवडून दिलेला प्रतिनिधी परत बोलावण्याचा अधिकार द्या. 28. इराण. इराणमधील स्फोटांमागे कोणाचा हात, तपास सुरू. 29. निर्मला सीतारामन. संसदेत काँग्रेसवर हल्लाबोल, शेतकऱ्यांचे हित मोदी सरकारनेच जपले. 30. ओम बिर्ला. लोकसभा अध्यक्षांविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव, तांत्रिक कारणास्तव लांबणीवर. कृषी आणि व्यापार. आग्री आणि बिझनेस. 31. सोने दर. सोन्याच्या दरात मोठी घसरण, भाव 20,000 रुपयांनी स्वस्त, काही बाजारपेठांमधील कल. 32. बियाणे कायदा. परदेशी कंपन्यांच्या बियाण्यांविरुद्ध शेतकरी संघटनांचे आंदोलन. 33. शेअर बाजार. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात सावध हालचाली. 34. कांदा दर. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा. 35. डिजिटल पेमेंट यूपीआय व्यवहारांचे नवीन सुरक्षा नियम आजपासून लागू. क्रीडा आणि मनोरंजन. स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट. 36. T20 विश्वचषक. वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर विजय, सेमीफायनलच्या शर्यतीत आघाडी. 37. भारत वर्सेस नामिबिया. सामन्याच्या वेळेत बदल, भारतीय संघ मैदानात उतरण्यास सज्ज. 38. आयसीसी आरोप. नामिबियाच्या कर्णधाराचा भारतावर पक्षपाताचा आरोप. 39. मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा ब्रेकअपबाबत खुलासा, सोशल मीडियावर चर्चा. 40. चित्रपट. सोनाली कुलकर्णीच्या नवीन फॅशन शूटचे फोटो व्हायरल. 41. महाशिवरात्री 2026. महाशिवरात्रीची तयारी सुरू, मंदिरांमध्ये विशेष व्यवस्था. 42. प्रसाद ओक. धर्मवीर 3 चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता. 43. क्रिकेट. रोहित शर्माचा निवृत्तीबाबत मोठा संकेत. 44. हॉलिवूड ऑस्कर 2026च्या नामांकनांची प्राथमिक यादी जाहीर. 45. ओटीटी. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर नवीन मराठी वेबसिरीज प्रदर्शित होणार. इतर महत्त्वाचे आदर्श. 46. हवामान. विदर्भात उष्णतेची लाट, तर कोकणात पावसाची शक्यता. 47. आरोग्य.
नवीन विषाणूचा धोका, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी. 48. शिक्षण, 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांचा बहिष्कार मागे. 49. तंत्रज्ञान, गुगलकडून नवीन AI टूल लॉन्च, स्थानिक भाषांना प्राधान्य. 50. पंचांग, आज स्मार्त एकादशी, उपवासाचा दिवस.